मस्तपैकी सुंदर असं जेवण करून गाडीला एक तासभर आराम देऊन आता आम्ही चिपळूणमधून मुंबईच्या प्रवासाला निघालोय। वाजले आहेत 12:45, ऊन भरपूर आहे पण काय करणार, मुंबईला वेळेत तर पोचायचं आहे। कोकण भूमी केरळपर्यंत श्रीदेव परशुरामाने निर्माण केलेली ही भूमी आहे। असं म्हणतात की कोकणाच्या भूप्रदेशाची निर्मिती श्रीदेव परशुरामाने समुद्र 400 योगाने मागे हटवून केली आहे। मस्त असा मुंबई गोवा हायवेचा रस्ता झालेला आहे। माणगावमध्ये अजून रस्त्याची सुरुवात देखील झालेली नाही। हा माणगाव बस डेपो। तर मंडळी, जेव्हा आपण टनलमध्ये आतमध्ये शिरतो तेव्हा घ्यायची काळजी म्हणजे काय, तर ह्या दोन्ही लेन चालू आहे त्याचं भान असलं पाहिजे आणि या उत्कर्षाचा उपभोग घेता येणार नाही। संपन्नता असूनही कोकणचे असलेले चित्र पाहता येणार नाही। या परशुरामाची सातत्याने पुन्हा पुन्हा जाणीव होते आणि हे सत्व आजही या भूमीत पाहायला मिळते। श्रीदेव गांगेश्वर प्रसन्न, श्रीदेव महादेश्वर प्रसन्न, श्रीदेव वर्धेश्वर प्रसन्न, श्रीदेव रामेश्वर प्रसन्न, आई भवानी माते की जय। हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय। मस्तपैकी सुंदर असं जेवण करून गाडीला एक तासभर आराम देऊन आता आम्ही चिपळूणमधून मुंबईच्या प्रवासाला निघालोय। वाजले आहेत 12:45, ऊन भरपूर आहे पण काय करणार, मुंबईला वेळेत तर पोचायचं आहे। पेट्रोल वगैरे भरून टाकी फुल केली आहे। आम्हाला पण थोडा 1 तासभर आराम भेटला। चिपळूण ते मुंबई असा हा 260 किलोमीटरचा प्रवास। तर या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत असाल। आपण या मुंबई गोवा हायवेचा NH66 रस्त्याचा अपडेट घेऊ। सोबत येणाऱ्या गावांबद्दल मला ज्ञात असलेली माहिती मी तुमच्यासोबत शेअर करेन। नमस्कार मंडळी, मी स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आपलं खूप खूप स्वागत आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वागत खोत या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून व्हिडिओ सगळ्यात आधी पहा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। तर मंडळी, बागमाळा ते रत्नागिरी गावागावातून येणारा रस्ता हा भाग 1 आणि रत्नागिरी ते उक्षी मार्गे चिपळूण हा भाग 2 जर आपण बघितला नसेल तर जरूर बघून घ्या। दोन्ही भाग सुंदर होणार आहेत। तर या दोन्ही भागाला मला सुंदर अशी कमेंट, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चिपळूण ते मुंबईच्या या भागात मुंबई गोवा हायवेचा चिपळूण ते मुंबईच्या या प्रवासात आपण या रस्त्याचा अपडेट घेऊ, जेणेकरून पावसात येणाऱ्या चाकरमान्यांचा या NH66 मुंबई गोवा हायवे या मार्गाचा या व्हिडिओद्वारे काहीतरी फायदा होईल। जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरानंतर आपल्याला श्रीदेव परशुराम घाट चालू होईल। कोकण भूमी केरळपर्यंत श्रीदेव परशुरामाने निर्माण केलेली ही भूमी आहे। असं म्हणतात की कोकणाच्या भूप्रदेशाची निर्मिती श्रीदेव परशुरामाने समुद्र 400 योगाने मागे हटवून केली आहे। म्हणून श्रीदेव परशुरामांना सप्त कोकणाचा देव म्हणतात। संपूर्ण भारतात समुद्रलगतच्या राज्यांमध्ये श्रीदेव परशुरामांची कथा सांगितली जाते व ती ऐकली सुद्धा जाते। त्यामुळे संपूर्ण भारतभर श्रीदेव परशुरामांचे क्षेत्र आहेत। विष्णू पुराणात जगकल्याणासाठी भगवान विष्णूने 10 अवतार घेत समाज मनात एक सृष्टी निर्माण केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह आणि वामन असे पहिले 5 अवतार आणि श्रीदेव परशुराम हे 6वे अवतार। तर मंडळी, आपण आता श्रीदेव परशुराम घाटात आलेलो आहे। उजव्या बाजूला श्रीदेव परशुरामांचे प्राचीन असे सुंदर मंदिर आहे। अशा या श्रीदेव परशुरामांच्या चरणी मस्तक ठेवून माझी व माझ्यासकट हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व मंडळींच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो ही त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो। श्रीदेव परशुरामांच्या कथेबद्दल मला ज्ञात असलेली माहिती मी तुम्हाला थोडक्यात देतो। आज अनेक ठिकाणी समुद्र हटवून जी बांधकामं होतात त्याला आपण रेक्लेमेशन असे म्हणतो। याच परिभाषेत बोलायचं झालं तर या रेक्लेमेशनचा खरा निर्माता हा श्रीदेव परशुरामच आहे। त्यांनी समुद्र हटवून कोकण प्रदेश निर्माण केला, येथील भूमी लागवडी योग्य बनवली, म्हणूनच शेतीमधले क्रांतिकारक संशोधनही त्यांनीच केल्याचे मानता येईल। श्रीदेव परशुरामांच्या काळात यज्ञाला प्रतिष्ठा मिळाली। यज्ञ म्हणजे अग्निपूजा, म्हणूनच अग्नीचे आद्य संशोधक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्यांनीच येथील शेतीला आकार दिला। हजारो वर्षे समुद्राच्या अंमलाखाली असलेल्या या जमिनीचा खारपणा कसा घालवायचा, जमिनीचा पोत कसा सुधारायचा याचे धडे येथील जनतेला दिले। श्रीदेव परशुरामाने निर्माण केलेल्या या लाल मातीची ख्याती सर्व दूर होत असतानाच आपल्याकडील भूमी हिरावून घेतल्याचे दुःख सागराला होतेच। येथील अनेक जीवांना यमसदनी धाडत भार्गवरामांनी कोकणचे जनजीवन सुरळीत केले असले तरी या भूमीचा आक्रोश होताच। याचा परिणाम ह्या भूमीला भोगावा लागतो। प्राक्तनाच्या ओझ्याचा शाप माती घेऊनच कोकण वावरू लागले आहे।
एका कथेप्रमाणे माता रेणुका हिच्यावर शस्त्र फिरवल्यानंतर श्रीदेव परशुरामांना पश्चाताप झाला. त्यांनी तब्बल 21 वेळा पृथ्वी निशस्त्र केली. याबाबतच्या अनेक पुराणकथा आपल्याला माहीतच असेल. श्रीदेव परशुरामांनी हा पराक्रम गाजवला असला तरी त्यांचा मूळपिंड हा ऋषीचाच होता. त्यामुळे भानावर आल्यावर त्यांना आपल्या हातून नरसंहार घडल्याचा पश्चाताप झाला. मग पापाचं परिमार्जन करण्यासाठी जिंकलेली सगळी भूमी कश्यप ऋषींना दान देऊन श्रीदेव परशुराम तपश्चर्येला निघाले. कश्यप ऋषींना दान दिलेली भूमी त्यांच्या मालकीची झाली. एकदा दान केलेल्या भूमीवर आपला हक्क राहत नाही, म्हणून मग तपश्चर्या करायची कोठे? मनात एक विचार आला आणि आपण प्रतिसृष्टी निर्माण करायची. आपला स्वतःचा प्रदेश असणे आवश्यक आहे. आपल्याला नवनिर्माण करणे गरजेचे आहे. प्रतिसृष्टी निर्माण करण्याची दैवी ताकद असणारे श्रीदेव परशुराम आर्यवर्ताचा प्रदेश पावलोपावली मागे टाकीत दक्षिणेकडे आले. सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर अरबी समुद्राच्या फेसाळ लाटा आदळत होत्या. या धवळ फेसाळ लाटातून संपूर्ण आर्यवत प्रदेश अरबी समुद्राला जणू काय आव्हानच होते. वाशिष्ठीच्या शीतल जलाने आणि महेंद्रगिरी पर्वताने श्रीदेव परशुरामांना मोहित केले. या प्रदेशात श्रीदेव परशुरामाने प्रतिसृष्टी निर्माण करण्याची मनोमनी निश्चय केला. सह्याद्रीच्या पर्वतरांगांना सतत धडकी देणाऱ्या अरबी समुद्राला त्यांनी आपणास थोडासा भूप्रदेश दे अशी विनंती केली. पण गर्विष्ठ सागराने त्यांची विनंती अवेरली. उन्मत्तपणे त्यांच्या फेसाळ लाटा सह्याद्रीच्या छाताडावर आदळत होत्या. श्रीदेव परशुराम चिडले. आपले धनुष्य उचलले, बाण लावला आणि महेंद्रगिरी पर्वताच्या पठारावरून अरबी समुद्रावर ते बाण सोडले. असे 14 बाण त्यांनी समुद्रावर सोडले. अरबी समुद्र उत्तरेकडील कच्छपासून कन्याकुमारीपर्यंत 5 ते 6 योजने मागे सरकला आणि त्यातून प्रवाहयुक्त लाल जमीन वर आली. 6 योजने रुंद आणि 400 योजने लांब असा प्रदेश हा निर्माण झाला. या प्रदेशात श्रीदेव परशुरामाने आपल्या आईच्या कोकणाईच्या नावावरून या प्रदेशाचे नाव कोकण असे ठेवले. वाशिष्ठी नदीच्या काठावर चिपळूण गुहागर येथे पहिली आर्य संस्कृती वसली. ही संस्कृती विकसित होत असतानाच परशुरामांचे पिता जमदग्नी यांनी वनऔषधीचा लावलेला शोध आणि त्यातून निर्माण करण्यात आलेली वनऔषधी सह्याद्रीच्या डोंगर कपारात प्रसारित केली. तर हिमालयाच्या प्रदेशात निर्माण झालेली साळी हे भात आजचे आपले प्रमुख अन्न ठरले आहे. हे साळीचे भात परशुरामांनी आपल्या कोकण प्रांतात आणले आणि तिची लागवड केली. श्रीदेव परशुराम यांच्याबद्दल ब्रिटिश अभ्यासकांनी दिलेल्या दाखल्यातून माहिती थोडी वेगळी येते. एकेकाळी या भागामध्ये नागवंशांची दाट वस्ती होती. मात्र जंगलातील हिंस्रे, श्वापदे आणि समुद्राच्या अजस्त्र लाटा यामुळे हा समाज भयभीत होता. सततच्या या भीतीमुळे त्यांना देवाचा धावा सुरू केला. त्यांची हाक ऐकून भगवान श्री परशुरामाने त्यांना अभय दिलं आणि त्यांच्यासाठी इथेच कायम वास्तव्य करणार असे क्रॉफर्ड नावाच्या एका ब्रिटिश गव्हर्नरने आपल्या लिजेंड्स ऑफ कोकण या पुस्तकात नमूद केले आहे. पुराणातील कथा, इतिहास संशोधक यांची शापवाणीबाबत अनेक मतांतरे आहेत. मात्र एक खरे की कोकणची संपन्नता ही प्रगल्भतेचा इतिहास पाहता शापवाणीचा ग्लोबल युगातही प्रत्यय येतो. काहीसा अध्यात्माचा भाग जोडला अथवा गृहीत धरला तरी श्रीदेव परशुरामाने कोकण हे आपल्या क्रोधातून समुद्राला हटवून निर्माण केले आहे. त्यामुळे या क्रोधाप्रमाणे लाल रंगाची माती असलेली भूमी पुढे आली. या भूमीत जेव्हा आदिशक्तीचे आगमन झाले तेव्हा या भूमीची तप्तता पाहून ती अस्वस्थ झाली. संतापून श्री आदिशक्तीच्या मुखातून जळो ते कोकण असे शब्द नकळत निघाले. मग काय, साक्षात श्री आदिमायेची वाणी शाप बनून या कोकणावर कहर बरसवू लागली. कोकण जळू लागले. प्रकृतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागले. घडलेला प्रकार पाहून सर्व देवतांनी श्री आदिमायेला विनवणी केली. मातेने या भूमीला जळो पण पिको असा उपशाप दिला. आजही कोकणात याची अनुभूती पाहायला मिळते. कोकणातील शेती करण्याआधी शेताचे भाग जाळले जातात, मगच त्यात पीक घेतले जाते अशी एक कथा सांगितली जाते. तर दुसरी एक पुराण कथा आहे. संपन्न कोकण केल्यानंतर श्रीदेव परशुरामांनी येथील जनतेला निरोप घेतला. याच दरम्यान त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली होती. निघतेवेळी भगवानांनी एक महामंत्र दिला. संकटसमयी हा महामंत्र वापरावा, मी प्रकट होईन असे त्यांनी सांगितले. संपन्नता असल्यामुळे जनता आनंदित होती. अशावेळी भगवानांनी सांगितलेला मंत्र खरा आहे की नाही याची खात्री करण्यासाठी भूमीतील काही मंडळी एकत्र होऊन गाऊ लागले. श्रीदेव भगवान प्रकट झाले. संकट काय म्हणून विचारू लागले. यावेळी जनता हसू लागली. आम्हाला संकट कोणतेच नाही,
तुम्ही हा मंत्र दिला आहे, हा खरा आहे की नाही हे पाहायचे होते, असे सांगतात श्रीदेव परशुराम क्रोधित झाले. त्यांनी येथील जनतेला शाप दिला, तुम्हाला एकत्र येणे यापुढे संगमताने जमणार नाही आणि या उत्कर्षाचा उपभोग घेता येणार नाही. संपन्नता असूनही कोकणचे असलेले चित्र पाहता येणार नाही. या परशुरामाची सातत्याने पुन्हा पुन्हा जाणीव होते आणि हे सत्व आजही या भूमीत पाहायला मिळते. श्रीदेव परशुरामांबद्दल दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? मी पण ही एक पुस्तकामध्ये वाचलेली माहिती आहे. जेवढी मला ज्ञात होती तेवढी माहिती मी थोडक्यात सांगितली. तर मंडळी, आता आपण श्रीदेव परशुराम घाट उतरून पुढे पीरलोटे गावातना पुढे आलो आहे. चिपळूणपासून परशुराम घाट आणि त्यानंतर पीरलोटे गावातना हा जाणारा रस्ता. दोन्ही बाजूस वाहतुकीची वर्दळ चालू आहे. रस्ता सुंदर आहे. आता आपण पुढे भोसते घाटात जाणार. भोसते घाटातले आपण नागमोडी वळण पाहू. बोरज या गावातून निघाल्यानंतर आपल्याला पुढे हा लागणारा टोल नाका बोरज गावातून थोडं पुढे आल्यानंतर आता आपल्याला भोसते घाटाची सुरुवात झाली आहे. भोसते घाट प्रारंभ. पुढे गेल्यानंतर भोसते घाट उतरताना आपल्याला नागमोडी वळण लागणार. या मुंबई गोवा हायवेचा या नवीन झालेल्या भोसते घाटाचा आपण आनंद घेऊ. भोसते घाटाचं खरं आकर्षण असलेले हेच ते नागमोडी वळण. इथे उतरताना मोठा उतार असल्याकारणाने जागोजागी स्पीड ब्रेकर लावण्यात आलेले आहे, जेणेकरून मोठे जड वाहन हे जोरात येऊन खाली दरीत कोसळू नये किंवा छोट्या वाहनांना त्यांच्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये. भोसते घाट उतरल्यानंतर थोडं अंतर पार केल्यानंतर आपल्याला लागलेलं आहे आता हे खेडगाव आणि माझ्या डाव्या बाजूला असलेले खेड रेल्वे स्टेशन आणि खेड रेल्वे स्टेशनसाठी जाणारा हा डाव्या बाजूचा हा रस्ता.
NH-66 महामार्ग आणि मुंबई गोवा हायवेचं खरं आकर्षण असलेले हे कशेडी टनल. बघा, कशेडी टनलचे 2 मार्ग आहेत, 2 टनल आहेत. एक मुंबईवरून कोकणात येण्यासाठी आणि कोकणातून मुंबईत जाण्यासाठी. माझ्या डाव्या बाजूला असणारी टनल हे कोकणातून मुंबईला जाण्यासाठी आहे. पण सध्या या टनलचा वापर दोन्ही लेनसाठी चालू आहे. तर मंडळी, जेव्हा आपण टनलमध्ये आतमध्ये शिरतो तेव्हा घ्यायची काळजी म्हणजे काय, तर ह्या दोन्ही लेन चालू आहेत त्याचं भान असलं पाहिजे. तर सध्या आतमध्ये पार्टिशन ठेवलेलं आहे, पण तरीसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. दोन्ही बाजूला संरक्षण भिंती आहेत आणि असा हा कशेडी टनल आतमध्ये आल्यानंतर एकदम थंड फिलिंग होतं आहे. मला वाटतं हे मोठे मोठे एक्झॉस्ट फॅन जे लावलेले आहेत त्याच्यामुळे हे थंड वातावरण आतमध्ये तयार झालेलं आहे. उन्हातून एकदम बाहेर आतमध्ये आल्यानंतर एकदम थंड फिलिंग होतं आहे. सुंदर असा हा कशेडी टनल. तर या कशेडी टनलमधून आपण 3 मिनिटात बाहेर आलो आहे. बघा, त्या कशेडी घाटातना जाण्यासाठी लागणारा वेळ आणि अंतर पण कमी झाले. या कशेडी टनलमधून 3 मिनिटात आणि कमी अंतरात आपण बाहेर आलो आहे. कशेडी टनलमधून आपण रस्ता क्रॉस केल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला छोटं ब्रिजचं काम चालू आहे आणि इथे रस्त्याचं अजून कोणतंच पूर्ण काम झालेलं नाही. कशेडी टनलमधून थोडं अंतर पार केल्यानंतर पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला जो रस्ता वरच्या बाजूला चालला आहे हा कशेडी घाटातना कोकणासाठी जाणारा रस्ता. परत कोकणातून कशेडी घाटातून उतरून मुंबईसाठी जाण्यासाठी हाच रस्ता आहे. थोडं पुढे आल्यानंतर रस्त्याचं बांधकाम अजून चालू आहे. हे काम पूर्ण झालेलं नाही. हे येणाऱ्या पावसापर्यंत हे काम पूर्ण झालं पाहिजे, कारण गणपतीत येणाऱ्या चाकरमान्यांना या रस्त्याचा कोणताही त्रास होता कामा नये.
तर आता आपण महाड पोलादपूर क्रॉस करून माणगावमध्ये आता आलो आहे. जवळजवळ 145 किलोमीटरचा प्रवास अजून बाकी आहे. महाड पोलादपूर त्यानंतर माणगाव यायच्या अगोदर हा रस्ता सुंदर आणि मस्त असा मुंबई गोवा हायवेचा रस्ता झालेला आहे. माणगावमध्ये अजून रस्त्याची सुरुवात देखील झालेली नाही. हा माणगाव बस डेपो. आता थोडी तहान लागली आहे, थंडा आणि पिऊन मग पुढे जाऊया आपण. माणगाव रेल्वे ब्रिज क्रॉस केल्यानंतर पुढे आल्यानंतर रेडीज प्युअर व्हेज हॉटेल याच्या पुढे गेल्यानंतर मुंबई गोवा हायवेच्या दोन्ही रस्त्याचे दोन्ही लेनचे काम झालेले आहे. परंतु माणगावपासून इथपर्यंत कोकणातना मुंबईत येताना अजूनपर्यंत माणगावमधले कोणतेच काम रस्त्याचे झालेले नाही. अजून तिथे कामाची सुरुवात देखील झालेली नाही. तिथे जुनाच मुंबई गोवा हायवे हा जुनाच रस्ता आहे, त्याचे फक्त डांबरीकरण करण्यात आलेले आहे. अजून त्या रस्त्याचं काहीच म्हणजे दोन्ही लेनच्या माणगावमधल्या रस्त्याचं काहीच कामाची सुरुवात झालेली नाही. जबरदस्त असा वादळी वारा इथे चालू आहे, सोसाट्याचा वारा येतोय आणि मला वाटतं मुंबईला जाईपर्यंत आम्हाला मध्ये कुठेतरी पाऊस भेटणार हे निश्चित आहे. ढगाळ वातावरण झालेलं आहे. नागोठणे, पेन, पनवेल येथे भरपूर पाऊस होता, त्यामुळे व्हिडिओ शूट करता आला नाही. पण मी या पहिल्या पावसाचा आनंद मात्र जरूर घेतला. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून डाव्या बाजूला वळून आता आपण जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडला जाणार. जवळजवळ 20 ते 25 मिनिटात आता आपण आपल्या घरी पोहोचणार. वाजले 7 बरोबर, आपल्याला घरी पोचायला 7:30 वाजतील. 7:30 पर्यंत आपण घरी पोचू. ट्रॅफिक भेटतं वाटतं रस्त्याला. या जो पवई मार्गाच्या रस्त्याला ट्रॅफिक असते. मला वाटतं ट्रॅफिक लागणार. घरी पोचायला मला वाटतं थोडा उशीर होणार. तर मंडळी, मी आता इथे आपली रजा घेतो. ह्याच्या मागचे 2 भाग जर तुम्ही बघितले नसाल तर जरूर पहा आणि या तिन्ही भागाला सुंदर अशी कमेंट, लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो.